महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! महाकबड्डी लीगचा 16वा सामना खेड रत्नागिरी येथील शेवटचा सामना. अलिबाग येथील सामने सुरू होण्यापूर्वी हा शेवटचा सामना आणि सुरुवात झालेली या सामन्याला रायगड डायनामोसची चढाई आहे ठाणे टायगर्स विरुद्ध रेडर आहे सुलतान डांगे. आणि आता ठाणे टायगर्स साठी अनिल पाटील रेड करायला उतरलेला आहे. अनिल पाटील चपळ हालचाली, तो टच करण्याचा त्याचा प्रयत्न. स्पर्श केलेला त्याचा दावा होता पण तो मान्य झालेला नाहीये. आणि आता रायगड डायनामोसची रेड. 2 नंबरचा त्यांचा खेळाडू संकेत धुमाळ, प्रशिक्षक रायगडचे. आणि आता ठाणे टायगर्स साठी रेड करायला आहे सूरज बनसोडे. रायगडचा हा पहिलाच सामना असल्यामुळे ते अगदी सावधगिरीने पवित्रा घेऊन मगच ते अटॅक करतील. क्रीडांगणाचा अंदाज, खेळाडूंचा अंदाज, ह्या सगळ्या गोष्टी जमेल धरतील आणि मगच त्यांचा पवित्रा ठरेल. अगदी. आणि ह्या विद्युत रोषणाईचा अंदाज, मॅटचा अंदाज, परिस्थितीचा अंदाज घेत घेत रायगड सुरुवात करत आहे सामन्याला. ठाणे या परिस्थितीसाठी अत्यंत व्यवस्थित रुळलेला आहे. 2 सामने खेळल्यानंतर ही उत्कृष्ट पकड आणि मैदानाच्या बाहेर लोटलेला आहे रायगडच्या रेडरला ठाण्याच्या रक्षकांनी. हा पहा, पूर्णपणे त्याला उचलून लॉबीच्याही बाहेर फेकलेला आहे त्या ठिकाणी. रोहन गमरे रायगड डायनामोसचा बाद झालेला आहे. आणि आता निलेश साळुंके, अतिशय उत्कृष्ट पकड. 5 नंबरच्या टर्ननी साखळी घेऊन जाऊन साखळीतच त्याला मध्ये पकडला आणि पकड यशस्वी. बघा, सुंदर हारचार, सुंदर आक्रमण. आणि या झटापटीमध्ये थोडासा मार रायगड डायनामोसच्या रेडरला लागलेला आहे. पुन्हा थोडस रक्त आहे त्या तिथे. काल पुण्याचा देखील शुभम कुंभार असाच रक्तबंबाळ होऊन घाम आणि रक्त उथंबून वाहत होते चेहऱ्यावर, पण तरी त्यांनी आपली लढाई चालू ठेवली. 1-2 थेंब रक्ताच्या ह्यानी घाबरणारे हे मराठी लढवय्ये नव्हे. आतापर्यंतची क्षणचित्र निलेशला अतिउत्कृष्टरीते टिपला रायगड डायनामोसच्या संघाने. रायगड डायनामोस 2, ठाणे टायगर्स 1. पाहूयात आज. आणि ही कमरेत आवडलेला आहे विळका. कमरेत त्याला धडक मारून त्याला जमिनीवर घेतलेला आहे ठाण्याच्या रक्षा पंक्तीने. ही बघा, अतिशय उत्कृष्ट अशी पकड केल्यानंतर मागून आलेल्या खेळाडूंनी त्याला त्याचे हात ओढून घेतले आणि त्याला पुढे जाण्यापासून मनाई केली. सचिन पाटीलची अतिशय उत्तम पकड होती ठाण्यासाठी. आणि आता ठाण्यासाठी चढाई करत आहे सूरज बनसोडे. त्यांनी कोपऱ्याला स्पर्श करून लॉबीचा अतिशय उत्कृष्ट फायदा घेतला आणि मध्यरेषेकडे गेलाय. बरोबर आहे. रायगडसाठी संकेत धुमाळ. ठाण्याकडे आता 1 गुणाची आघाडी. रायगड 2, ठाणे 3.
ठाण्याचे कोच डॉक्टर रमेश भेंडीगिरी, थायलंड राष्ट्राचे कोच आहेत ते निलेश साळुंके उतरलेला आहे ठाणे टायगर्ससाठी. झपाटून पुढे मध्यरक्षकाला शिवण्याचा प्रयत्न. चपळ अशा हालचाली दोन्ही बाजूला कोर्टच्या वावरत आहे अत्यंत वेगाने निलेश साळुंके. रायगडचे 5 खेळाडू आणि ठाण्याचे 6. रायगडच्या खेळाडूंना बोनस रेषा घेण्याची चांगली संधी. रोहन गामरे आता गेल्या रेडमध्ये त्याला मैदानाच्या बाहेर ढकलून दिलं होतं सचिन पाटीलनी, दिप्पाड्याच्या सचिन पाटीलनी. पण रोहन गामरे आता पाहूयात या रेडमध्ये काय करतोय ते. रायगडकडून एक डावीकडून चढाई, एक उजवीकडून चढाई, अशा दोन्ही चढाया आलटून पालटून होत आहेत. त्यामुळे ते ठाण्याच्या क्षेत्ररक्षणाला सेटल व्हायला वेळ देत नाहीयेत. ही एक चांगली चाल ते करतायत. बरोबर आहे छाया. रायगडच्या रेडरला मैदानात बाहेर ढकलण्याचा प्रयत्न, पण तो टिकून राहिलेला आहे तिकडे आणि मध्य रेषेकडे पोचला. 2-2 खेळाडू त्यांनी या प्रयत्नात त्याने बाद केलेला आहे. ठाण्याची फसलेली पकड आणि आता पुढील रेड ठाणे टायगर्ससाठी. रायगड डायनामोची पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात, पण हा परत एकदा एकाएकी रेडरला पकडण्याचा प्रयत्न. साखळी घेऊन जायला हवं होतं. वाकून पटातून त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न फसलेला आहे. गुणांची बराबरी आता. रायगड 5 ठाणे 5 आणि हा पहा रोहन गामरे, बारीकसा चपळचा असा रोहन गामरे त्यांच्या पकडीतून निसटलेला आहे. पहा, आधी कंबर आवळण्याचा प्रयत्न निलेश साळुंकेचा, नंतर चवडा पकडण्याचा प्रयत्न. दोन्ही प्रयत्न हाणून पाडून रोहन गामरे गेलेला आहे आपल्या संघासाठी गुण घेऊन. रायगड 6 ठाणे 5 आणि आता 1 गुणाची आघाडी रायगड संघाकडे. खेळाची पहिल्या हाफ मधली 7 मिनिटं झालेली आहेत. सूरज देसाई, दोन्ही संघ एकदम अलर्ट. 2-2 सूरज ठाणे संघामध्ये असल्यामुळे माझा थोडा संभ्रम झाला होता, माफ करा. 8 नंबरचा खेळाडू आहे सूरज देसाई आणि आता रायगडसाठी चढाई करायला नवीन रेडर उतरवलेला आहे त्यांनी. आणि हा म्हणजे त्यांचा कप्तान आशिष म्हात्रे. आत्ता थोड्या वेळापूर्वी त्याला चेहऱ्याला इजा झाली होती, 1-2 थेंब रक्त आलं होतं. पाहूयात आता तो काय करतोय ते. चपल अशा हालचाली. कप्तान आशिष म्हात्रे. रायगडच्या दोन्ही संघांचे कप्तान हे म्हात्रे आडनाव असलेले आहेत. महिला संघाची कप्तान अभिलाषा म्हात्रे आणि पुरुष संघाचा कप्तान आशिष म्हात्रे. बरोबर आहे राहुल. काय चांगला योगायोग आहे. आणि हा सूरज देसाई ठाणे टायगर्ससाठी. सूरज देसाई साखळीच्या वरून जाऊन झेप घेऊन त्यांनी मैदारेषा गाठली. एक छोटीशी हनुमान उडी त्यांनी या इथे मारलेली आहे. दोघांच्या तो खांद्यावरून पोचलेला आहे सूरज देसाई. 2 खेळाडू बाद केलेले आहेत त्यांनी त्याच्या या चढाईमध्ये. रंजक रूप घेतोय छाया सामना. इकडे तिकडे परिस्थिती पारड झुकत आहे दोन्ही बाजूला. या ठिकाणी राहुल मी एक सांगते, मी प्रत्येक वेळेला सांगते की साखळी घेऊन पकड करा, पण साखळी घेऊन जेव्हा तुम्ही पकड करायला जाता तेव्हा पहिली साखळी त्या प्लेयरला ही पहा उत्तम पकड. पुनश्च एकदा झटकन समोर येऊन ठाकला त्याच्या आणि कमरेला जुळखा मारलेला आहे आणि वेळीच बाकीच्या संघांनी त्याला मदत केली आहे. पाठीमागून त्याला जेरबंद केलं. सरसावणारे हात त्याचे पुढे त्यांनी मागे ओढलेले आहेत. एकजुटीचा विजय झाला या ठिकाणी. पाहता पाहता या टाइम आउट पर्यंत ठाण्याची 3 गुणांची आघाडी. रायगडचा ठाणे 9. आता मारायला ना तो
कोचने आपल्याला कितीही टिप्स दिल्या राहुल तरी प्रत्यक्ष मैदानात खेळताना खेळाडूंनीच त्याचं भान ठेवायला पाहिजे आणि ऍक्शन घ्यायला पाहिजे, डिसिजन घ्यायला पाहिजे बरोबर. आणि अंमलबजावणी ते अंमलबजावणी टाइमली इम्प्लिमेंट करायला पाहिजे. नवीन खेळाडू रायगड डायनामोसाठी 9 नंबर नामदेव इसवलकर आता मैदानात आलेला आहे बदली खेळाडू म्हणून. आणि हा सूरज देसाई, भरभक्कम शरीरयष्टीचा सूरज देसाई. त्याने स्पर्श केल्याचा दावा करतोय ह्या ठिकाणी तो. सुदृढ देह यष्टी असली तरी अतिशय चपळ हालचाली. तो पहा स्पर्श स्पष्टपणे झालेला झालेला. आहे आणि पंचांनी त्याला आउट दिलाय. कप्तान आशिष म्हात्रे आता 4 गुणांची आघाडी. अशा तऱ्हेने मध्ये जाऊन गिरकी मारणं घातक ठरेल त्याला. कप्तान आशिष म्हात्रेची रेड संपलेली आहे. रायगड 6 ठाणे 10. 10 मिनिटाकडे घड्याळाचे काटे आता सरसावत आहेत. 20 मिनिटांचा पुरुषांचा हाफ आणि आता रायगड डायनामोसची चढाई. नवीन रेडर उतरलेला आहे रायगड डायनामोससाठी. बोनस रेषा शिवलेली आहे. आठ गुणांची आघाडी ठाण्याकडे आणि ठाण्याच्या निलेशला मैदानाच्या बाहेर ढकलून दिलेला आहे रायगडच्या रक्षकांनी. 1 गुणांनी तफावत कमी केलेली आहे रायगड डायनामोसच्या संघाने. निलेश साळुंके स्टार रेडर ठाणे टायगर्सचा बाहेर गेलेला आहे आणि आता नामदेव इसवलकर बदली खेळाडू नवीन आलेला आता चढाई करत आहेत रायगड डायनामोससाठी. परतला आहे नामदेव इसवलकर. रायगड डायनामोस 7 ठाणे टायगर्स 14. दुप्पट गुण आहेत सध्या ठाण्याकडे रायगडपेक्षा. सूरज देसाई ठाण्यासाठी चढाई करत आहेत. 11 मिनिटं होऊन गेलेले आहेत पहिल्या हाफमध्ये. या रायगड डायनामोसाठी पहिला सामना खातं उघडण्याची त्यांना गरज. चपळ अशी बैठी लात त्याची टोटसचा प्रयत्न यशस्वी झालाय त्याचा. टाइम आउट घेण्यात आलेला आहे आणि कोच डॉक्टर रमेश बेंडेगिरी ठाण्याचे. नाही ना मला स्कोर नको तुझ्या फक्त हलवून सूरज बोनस करतोय. शॉट करणार टाइम आउट संपलेला आहे. रोहन गमरे आता चपळ असा रोहन गमरे उत्कृष्ट उलटीलात आणि स्पर्श झालेला आहे त्याचा त्याने दावा केलेला आहे. रोहन गमरेने उलटीलात मारून स्पर्श केल्याचा दावा. ही पाहती उत्कृष्ट उलटीलात स्पर्श झालेला आहे स्पष्टपणे आणि 1 गुण मिळालेला आहे. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.